साफसफाई काम चालू आहे. ब्लिचिंग पावडर टाकतात बाबा आणि मी चाललो आहे सगळी काम आठवून वाडीत संकेत शेटला भेटायला. चला दाखवतो. हे माझं घर आहे आणि ही बाजूनी जाते वाडीची वाट. आणि हा तिसरा ब्लॉक आहे. तिसरा एक प्रवासाचा दाखवला, दुसरा काल रामपूरचा दाखवला, हा तिसरा. जो दुसरा ब्लॉग आहे तो अपलोड होतो आहे. पहिला तो ब्लॉग अजून अपलोड होतो आहे. नेटच चालत नाही गावाला. हे आहे मंदिर आमच्या वाडीचं. आता प्लॅस्टिकमध्ये कवर आहे कारण पावसाचा सीझन झाला. आणि संकेत शेठ आहेत रिअल लाईफमध्ये. त्यांचं घर दाखवतो तुम्हाला. चला संकेत साहेबांचं घर. संकेत शेठ दारात असले. काय म्हणता शेठ? हां शेठ माणूस राजा माणूस. हा दिलदार लगती नंगी तलवार. काय काम आहे का नाही? वर्क फ्रॉम होमच्या नावाची बसलाय नुसते. अरे अजून द्यायचं आहे काम. त्यांच्याकडनं काम नाही. लाईट नाही काय? असा पकड एवढ्यावर. हा खरोखर असं म्हणजे वाटतं का? असं खाली वाटतो आणि एकदम अँगल धड नाही वाटत असं. ओके थँक्यू. होल होता काढला होल बाई. कधी म्हणजे अगोदर लहानपणीचा होतात ना, जास्त असा जोर नाही लावा लागला, पटकन निघाला. बसून घ्या. बापकन निघाला ना बापकन. चलो अभी करते गहन चर्चा, फिर बाद में मिलते. बाय बाय. पाजींच्या घरात आलोय. पाजींचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. टेरेसवर बसायला आल्याबरोबर पाऊस सुरू. बेकार एकदम जोरात पाऊस आला. ग्रुपचे अविभाज्य घटक द कंटेंट मॅन. बघा सोडेश्वर. वाटेवर लावू नको रे, इकडे घेऊन लाव. माझा आलाय का तुला? कसला मुंबई काय? आणि तुम्ही कोणते गावातले? पॅन्ट घालून तुम्ही आलाय, हाफ पॅन्ट वरती मी फिरतोय. मग नशीब कॉल केलास येतोयस म्हणून. आता एंट्री घेता नसते आले तुझे. पाजी भाई पैसा कमवतोय तुम्ही. अंदा पैसा. अरे सेम घातलाय भाई. फ्लिपकार्ट वरनं मागवलेला. वाटतोय काय? एक्सेल आहे. डबल एक्सेल आहे माझा भाई. तुझा मोठा वाटतोय. माझी आईच तशी एकदम दल्लेत आहेस तुझे. टिटवीच्या तांगड्या आहेत तुझ्या. कसल्या टिटवी म्हणजे? नाही तुमच्यासारखं नाही. पक्षी असतो नुसते बारीक झाले मी. अरे खरंच मजबूत वाटतं की असं ताट. थांब. 7 किलो वजन कमी केलंस कधी? आता गावी येऊन. कसं काय? खातोय कुठे काय नाही. भात डाळ आमटी एवढंच. भाकरी नाही, चपाती नाही. मुंबईला काय असं वेगळं खात होतास? अरे मुंबईला कसं पंचपक्वान्न असतं ना ते. तिथं स्वतःच्या हातात बनवून खावं लागतं ना. भाकरी, चपाती, डाळ, मच्छी, चिकन. इथं आल्यावर काय श्रावण दिवस नाही का? तू काय काय करू शकतो स्वतःहून. चिकन अरे कंटाळा येतो. एकट्यासाठी काय करायचं? तरी खुशी ज्यादा दिन राहती नाहीये. हेच बोलत असतो तू. इंस्टाग्राम हे घ्यायचंय मला. कोणतं कॅसिओचं ना? हे कॅसिओच आहे ना? हे मी तुला पण बोललो. सगळ्यांना बोलायस तू. मी सोन्यालाच बोललो होतो. मला एकाला कोणाला तरी बोललो होतो. मला बोलला होतास. मला आल्याच्यानंतर दाखवलं होतंस. मी तुला दाखवलं होतं. हा ठीक आहे चाल. आणि ह्याला बोलला होतास. हो लावतो. झालं निघालास. नाही तर काय नाही लागलंय. करंट 14 तारखेला बोलतो. काय माहिती कोणतं 14 तारखे काय माहिती. 14 तारखे घाबरू नये म्हणून सांगत असतो.
आता कोणती जाग घेऊन गेले मध्ये? आज दुसरी गाडी घेतली ना तुम्ही, कोणती? स्प्लेंडर ब्लॅक कलर मध्ये. मग स्कूटी कधी घेतली? छोटी 2 वर्ष झाली. मग गेल्या वर्षी गाडीसाठी का तुझं होतं आपण? मग कुठल्या गणपतीला जायचं होतं फिरायला तेव्हा. मग गाडी आणली की नाही? तेव्हा- ती अरे गेल्या वर्षी गणपतीत नव्हती ना घेतली, आता घेतली. आदल्या 2 वर्ष झाले घेतली, बोलतोय. 2 वर्ष झाली. कोणती स्प्लेंडर? नाही स्कूटी. स्कूटी. मग गणपतीत गेल्या MT-15 का घेऊन आला? स्टाईल मारायला? आई बाय. कुणासाठी स्टाईल मारायला? त्या विषय कसा जरा गंभीर होता ना रे. रिझॉल्व्ह होत होता विषय. विषय नंतर झाला नाही गंभीर. कोणता रे? कोणता सोनू? उपयोग नाही झाला पाहिजे. सोनू कोणता विषय? भाई तू काय काम करतोय भाई? तुला काय सुट्टी येणारच नाही. आम्ही दोघं जण काही येणं म्हणून सोडले आता 12 वाजता काम भेटलंय. काम भेटलंय म्हणजे काय ठेके तरी करतोस की काय? काय करू? किती भेटल्या गाड्या? 250. सावड्या बाजारात ते पाण्यात ठेवलेलं, पाण्यात ठेवलेलं असतं ना. 3250. ए सोनू, पाण्यात ठेवलेलं असतं ना टबामध्ये टाक. आता नाही भेटत वाटतं तिथली. पहिली वाई असायची. हे चटक कुमारला व्हिडिओ कॉल करा. मी बोलायचो पाण्यात का ठेवू नये घड्या. वॉटरप्रूफ दाखवून. बाय प्रूफ. हा ते नंतर कळालं मला. IP 32.5 IP 32.5. प्युअर वॉटरप्रूफ. शेठना कॉल कर जरा. शेड नाही उचलणार, कामं असतील शेड. अरे उचलतात ते. परवा बोलले ना मीटिंग मध्ये होतो तरी. शेट्टा उचलणार. शेट्टा फाट्यावर बारता झाली तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यांना सगळ्याला म्हणजे फक्त एका माणसाला सोडून सगळ्यांना फाट्यावर मारतो. एक माणूस माहिती ना माहिती. कोणता? सांग ब्लॉग मध्ये नाव घ्या. पण माहिती. नाही नाव घ्यायचं तुला, सांगायची काही गरजच नाही. तुला सुवर्ण संधी देतो, नाव घे. सोनू त्यामुळे बाकी खुश नाही एकदम. गणपती जवळ आले. परवा काल कुठे गेला होतास? परवा संध्याकाळी. सॉरी, मला कॉल केला असते, गाडी घेऊन आले असते, गाडी नाही दिसली म्हणून. तेव्हा कुठे? पाजी हे बघा काम. ओ पाजी नमस्कार. कधी येणार? शिंदे नाथ खुळा. खोट बोलायचं नाही. सोनू काढलाच का नाही? आणि पिशवीत काय निघेल? हा मग काय? हा पोशा भाई ऐकायचा आहे. कधी घेतला? हाच घेतला, मग नवीन घेतला तो. म्हणून तर 4.5 टक्के मेंटेन केला. शेडचा जास्त. हा बोला. केळ भेटलं. अरे तुम्ही शोधत होतात ना. तुम्ही बघाल. अरे शेड तुमच्यावर आम्ही शोधलं, आम्हाला नाही भेटलं. कारण तुमच्याच असेल, शोधा जरा. तुम्ही एक्सपर्ट अजून. बघा तुमच्या नाही ना अडकलं. येतोस कधी? सोन्यान विषय बदलला. हे संध्याकाळी अरे भाई बर्थडेच्या पार्टीचं काय? संध्याकाळी जायचं हो. नाही का? अरे भाई गिफ्ट ठरवला. निकू ए सांगू एकतर घरी बोलावलंच नाही, आता पार्टी तरी दे. आणि गिफ्ट आम्ही घेणार तुला. लाज वाटते केक कटवला. अरे कटवणार भाई, कटवणार. कटवणार भाई. आणि तुला गिफ्ट पण देणार भाई. नीट पकड ना व्हिडिओ कॉल मध्ये. पोदम गिफ्ट पण देणार. आणि केक पाठवा नंतर देतो पार्टी. अरे निक्कू शेड बाई अशी बदमाशी करताय तुम्ही आता. चांगलं दिसतंय, जॉ लाईन दिसते म्हणजे. सुंदर, अप्रतिम नाथखोळा. कुठं? हा पुढे यायला लागला एकदम. हा आता तुमची वाट आहे बघा तुम्ही. मुद्दामून केला ना भाई निखिल. क्रीम लावा गोरा सजेस्ट केला. गोरा बनायचा शेड ना. तुमची वाट लावतो, थांबा. रेटिनॉल लावा एकदा. काय? अरे त्याला बोल मला. फाटली असेल का? अरे त्यानं स्वप्न बघितलं शिवभाई. कसलं पोळ्याला? मी त्याला सांगितलं सगळी प्रोसेस. कोणते? पहिल्यापासून सांग, पहिल्यापासून. त्याला प्रोसेस सांगितली पहिला क्लीन करायचा फेस. क्लीन करायचा. क्लीन करायचा, फेस वॉश लावायचा. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. त्याच्यानंतर सॉरी पहिलं रेटिनॉल लावायचं. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. हे सगळं सांगितलं त्याला. आणि मी नंतर सांगितलं की रेटिनॉलचं इरिटेशन होऊ शकतं. तू फक्त पहिल्या आठवड्याला एकदा लाव, दुसऱ्या आठवड्याला 2दा लाव, तिसऱ्या आठवड्याला 3 वेळा, नंतर रेग्युलर कर सुरू.
मग तो घाबरला बाई फुल आणि बोलतो रात्री मला स्वप्न आलं बाई मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो म्हणजे तोंडावर पुऱ्या फोड्या आल्या होत्या आणि मी मुद्दाम सांगितलं घरातल्यांना की मला संकेतनी नव्हतं सांगितलं. मी स्वतःहूनच केलं म्हणजे मी स्वतःहूनच केलं, मला कोणी सांगितलं नाही. पण दोस्त किती तो बोलत होता अरे बघ संकेत मी तुला वाचवलं. शेट आहे भाई, मित्रांची काळजी स्वप्नात पण घेतली भाई. म्हणून तो लावत नाही त्याला. ते पेटी पॅक आहे ती क्रीम अजून. अरे वापरायचं भाई. किती रुपयाचं घेतलं? 400 रुपयाची ती. 400 रुपयाची? अरे टोटल तुला सांगू त्यानं तेव्हा 700 रुपये खर्च केला. त्याला कॉल कर सांग तुझं वॉच घेऊन यायला. 700 नाही 800 रुपये. हा पडकन मेसेज कर ना त्याला. तुला आठवण करून दे तू. मेसेज तर करा फक्त, माझा ब्लॉग चालू आहे ना आता. 800 रुपये खर्च केला त्याने एकाच वेळी. त्याला बघू दे तर मोबाईल जरा बंद कर. हा हे थांबा रे थांबा. बघणारे पण हेच आहेत आणि ब्लॉग मध्ये पण हेच आहे. शिवचं वॉच घेऊन यायचं आठवण येईल. थांबा रे थांबा, दाखवतो काय. चला इकडून स्वयंपाक काय गेट लावला नाही. बघ बाय बाय करायची. ए भाई बाय या बोलतात माणसं जाताना या या चला आणि चला निघा बोलायचं. निघा बोलायचं जा एकदा. थांबून काय करायचंय? संध्याकाळी ये नाही तू तिकडे. हा पोहायला येतो. फोन कर जाताना. एवढीच कामात केलं तुला हा नाही त्याच्या अगोदर फोन कर मला जायच्या अगोदर. पेवायला जायचंय. जायचं घ्यायला आणि जायचं. यालाच नाही तो गाडी चालवण्यासाठी पडला असा ब्लॉग मध्ये कंटेंट झाला पाहिजे. माझं वजनी माणूस बसलाय बाई. आलाच तेव्हा बोललाच पप्पा जायचं झाला आता चिखलात पाडाय बघतोय. जबरदस्ती कंटेंट नकोय मला असलं पाहिजे. वजनी माणूस बसलाय मागे भाई कंट्रोल. वजनी माणूस काय ड्रायव्हिंग ड्रायव्हर आहे भाई कोंबडी मध्ये येईल भाई. वाटते बाबा. चल भाई मी जातो काका नाना शाळेत चालणार. ही आपली लक्ष्मी, घरातली पहिली गाडी सिटी 100 बाबांनी घेतली होती. आणि मला ही गाडी चालवायला आवडते जास्त. जेव्हा माझ्याकडे कोणतीच गाडी नव्हती किंवा 2 व्हीलर ही कोणी आम्हाला शिकवली पण नाही. आम्ही स्वतःहूनच शिकलो आहे आणि पूर्णपणे या गाडीवर शिकलो आहे. त्यामुळे हिच्याबरोबर वेगळ्या फिलिंग्स आहेत. मी कधी या लोकावाला हीच गाडी चालवतो. एक FZ पण आहे पण ती मला नाही एवढी आवडत, पण हे आवडते जबरदस्त. चला आता चाललो आहे काकांना आणायला शाळेमध्ये. सो त्यांना घेऊन आलो दाखवतो. चला बाय. ही आपली स्टँडर्ड, ही आपली शाळा आणि हे इथे उभे आहेत आपले काका म्हणजेच त्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत गंगावणे सर. आले गंगावणे सर आले. चला घरात जाऊया. मग काय तुम्ही डबा आणला ना सगळ्यांना? मुंबईत ना आम्ही आलो, तुम्ही डबा आणायला पाहिजे होता आम्हाला. झोमॅटो, स्विगी झोमॅटो. आणि ती सरबरीतच आहे पूर्ण. पण आता ती सरबरीत आहे म्हणायचं कसं पालकांना. ती मधल्या वाटेने बांद्रेवाडीकडून गावडेवाडीकडे चालली. तिच्याबरोबर 4-5 मुलगे होते. ते आपले फिरत गेले पुढे. ही आपली त्या पुलावरच पुलाच्या त्या कठड्यावर पडली आणि पुलाच्या आतमध्ये एवढी मान भरलेली आणि ही अशी बेशुद्ध झाली. ती म्हणे काय मला हे आली फिट आली. मला समोर काहीतरी दिसली, फिट आली आणि मी पडली. बराच वेळ झाला ती पोरगी काय परत येईल ना. तर तिचा भाऊ पण पुढे गेला होता ना, तो सगळ्या मुलांना घेऊन परत आला. तर ही असं करत अडकून म्हणजे त्या कचाट्यातून कसं आईने सोडवलं ते बघा म्हटलं. म्हणतो ते अर्धवट सोडणंच नको. बसायला परवडेल. आपली कुठे झाली रस्त्याला वाढते ना म्हणजे कधीचे मान होते काय ते तुझं तिला उपयोगाचं नाही.
महाग आपल्याला की का फुटायला पाहिजे ना लेफ्टीची एक वळ काल आणला मी त्या गोष्टी खात बायकोनं नाही आणला सिद्धू पुण्यावर मागं बांधला सीट डबल सीट घेऊन पुण्यात खूप छान छान गणपती होते. पुण्यात एकदम नाजूक दगडूशेठ बघा गाडी घेऊन गेला होतात ना मस्त पण ह्याच्या पुण्याचा काय झालं मॅडम सिद्धूने गणपतीवर पुण्यात आणला होता आतापर्यंत आम्ही गणपती इथूनच घेतलेला घर जेव्हापासून झालं हा ते पण प्रॉब्लेम असा झाला की तो माणूस गेल्या वर्षी गणपती सगळे विकले गेले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याला हार्ट अटॅक येऊन तो मेला. मग त्या आईचे म्हणजे त्या माणसाचे 100 गणपती यावर्षी शिल्लक होते. मग ती आई सगळ्यांना आवाहन काय केलं वर्तमानपत्रातून वगैरे की तुमच्याशिवाय गणपती कोण नाही. मग आम्ही तो गणपती तिथलाच चॉईस केला म्हणून मुंबईत पुण्यातून आणला. पुढच्या वर्षी आलं. अंशाने गणपती उचलून द्यायला म्हणजे विचार करू त्यानेच ठेवला का म्हणून त्याला पण शाळा असेल ना. अंशू काय आता लहान आहे अंशाने उचलला म्हणजे असं कसं बोलतो म्हणजे आपण लहान मुलं जबाबदारी सोबत आहे ना ते एकदम लहान कुटुंब असं समजतं. तसं तर मी पण लहान आहे काय पण नाही राहत गाडी नाही. अरे हा रोड खराब आहे मगाशी ते मित्राची स्कूटी आणलेली त्यांनी पण त्याची पण कुठं स्टेबल राहत होते. तो मला बोलतोय बागता माणूस जड आहे म्हणून गाडी हलते. चला नदीवर चला टाकू काय वर वर घे पालखी नाचवायला घे हे तू ए बाबा चल हा चल हा गणकुळे साहेब चला. अरे व्लॉग आहे भाई आता युट्यूबवर टाकणार आहे तुम्हाला. अरे भाई मी पण आंघोळ केली एवढं काय पाण्यात उतरू नको सोबत तर चल. छत्री घे छत्री घे परमिशन काढाय गेलाय मला बस मला घेऊन त्याला घेऊन ये मांडी बसव त्याला मध्ये थारवल वाटे त्याच्यावर लक्ष ठेवणे. बावकी बावकी काय म्हणतात हा वाचून मारून टाका कोण मारणार आहे तुम्ही त्याला कोणी केलाय आपल्या भावाला केला खालच्या आपण त्याला पैसे देऊ टाक एवढं 10 रुपये देऊन टाकू देऊ काय गणपती वर्षात घेतो 10 रुपये देऊ की त्याला काय हो काय गणपती सण लय मोठा हो बोल लय मोठा काय पण म्हणा तुम्ही नाथपुडा आणि गणपती अरे गणपती अख्खी मुंबई तो खाली होती एवढा देव माय कोकणाच्या माणसामध्ये काय समजलं तुम्ही काय समजले माय आज येते काय येतोय ना तो बाहेरच उभा आहे. कोकणाचा मेवा ना त्यांना काय नाही काय तो नदीचं पाणी कसं घ्यायचं ते चला ते येते घेऊन येते ना गिरायक मेन घेतला मेन फलंदाज आहे भाई ड्रायव्हर आहे झाडावर चढून नदी घालणार हा मेन फलंदाज घेतलाय कशी उलटी उडी बघा फक्त कशी असेल त्याला तुम्ही उडी नाही मारणार ढकलायचा. आता गाडी बसला आता संपला येतोय ना तुकून बोला तू माझ्या व्हिडिओ मध्ये माझ्या व्हिडिओ तुकून बोल. काय भेंड्या आणि इथे खाली
इथं इथं खाली एवढंच पाणी. माती आले बघ दिवस माती भरपूर आली. पाणी नाही काय भाई इथल्या तर काय उडी मारायची. हाय काय आम्ही आता इथे नदीवरती आंघोळीला आलोय. आता ते हागायला बसू नाही. ही आमची नदी आहे. मित्र मी आता साबण लावतोय बघा सगळ्यांनी. कपडे तर काय साबण लावा. ओके हो आपली आंघोळ झालेली आहे. राख्या आमची नदी कशी उडी मारतोय ती. नाईस माझी असंख्य आहे. असंख्य माझा पाय टाकत असताना सुद्धा मी पोहतोय. बंद करता बिअर ग्रिल्सच्या गोट्या बघायच्या तरंगता येत नाही. काय बाबा शीश चल. राम जी की निकली सवारी राम जी. आंघोळी करायची होती सकाळपासून नव्हती गेली. आंघोळी झाली मोबाईल कुठे ठेवणार घरात. आधी मोबाईल आत्ता कुठे ठेवणार गाडीवरून हातात. मग जरा पकडा का आपण पकडा माझ्या गाडीवर कोण आहे. ते याच्या आधी विचार करायचा. आम्ही बोलवलं तेव्हा लगेच काय फालतू काहीतरी विषय काढतोय ब्लॉग साठी. यायचं आधी विचार करायचा की आपण चालू मोबाईल कोण ठेवणार. मोबाईल ठेवून यायचा घरात. किती वाजले 4:30 वाजले कसे का तुम्ही बाहेर निघालात. का म्हणजे क्रिकेट खेळायचं. क्रिकेट क्रिकेट खेळायचं आता. बॉल बॅट आहे आपल्याकडे. कोणत्याकडे आहे. प्रत्येकाकडे आहे ना. तुझ्याकडे नाही हा आता पडलोच. झाला तुझ्या यायच्या आधी 15-20 मिनिटं. तुझ्या यायच्या आधी 15-20 मिनिटं पकड. या आमचं सुंदरचं गाव आहे. तुम्ही सर्वांनी एकदा आमच्या गावी या. मी तुम्हाला आवाजाला म्हणजे तिकीट कन्फर्म असते. राख्याला दिली ना पण राख्यावर भरोसा नाही माझा. असं जेव्हा माझ्या समजलं काय जास्त लिमिट क्रॉस करायची नाही आपल्यासोबत. तू कुठेच राहिला. माझ्या रे नादाला ए मोबाईल दे. माझ्या रे नादाला लागू नको. माझ्या रे नादाला लागू. लेट्स गो लेट्स फकिंग गो. नाही तू दिवसभर काय टेस्ट करतो. काय चिखल काय अचानक ठरलाय आपला क्रिकेट क्रिकेट खेळायचा. लेट्स हा परफेक्ट आहे मैदान. पिच एकदम वर खाली एवढी भर करून टाकली. कुठे चाललाय. अरे ते इंग्लंडचं पिच आहे माहिती आहे ना. इंग्लंडचं पिच हो एका साईडला तसं तू चाललायस कुठे मला घेऊन. मग तसं रेप्लिकेट करायचा प्रयत्न केला. तू मला कुठे घेऊन चाललाय. इथेच नाही मोबाईल ठेवायचा. ओके ओके सो अचानक भयानक प्लॅन झालाय क्रिकेट खेळायचा. क्रिकेट लेट्स प्ले क्रिकेट देवळाजवळ. चलो बॅट बॉल घेऊन येत असतील प्लेयर्स आपले सगळे. मग खेळूया आपण क्रिकेट. लेट्स गो.